नमस्कार. श्रुतीज फूड होममध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत. दिवाळी फराळ पाककृती रवा, बेसन आणि नारळाच्या वड्या. यासाठी लागणारे साहित्य बघूया. 1 ग्लास बेसन घेतलेला आहे, 1 ग्लास बारीक रवा, 1 ग्लास नारळाचा चव, 1 ग्लास आणि थोडीशी वर साखर, ड्रायफ्रूटचे काप, केशर, वेलची पावडर आणि साजूक तूप. कृतीला सुरुवात करूया. प्रथम 2-3 चमचे तूप घेतलेलं आहे आणि या तुपावर बेसनाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. बेसनाचं पीठ शक्यतो बारीक घ्यावं. मी इथे माप घेताना घरातील 1 ग्लासाचे प्रमाण घेतलेले आहे. आपण आपल्या घरातील कुठलाही ग्लास, भांडं याचं प्रमाण घेऊ शकतो. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक पदार्थाचे ग्लासनुसार किती वजनी प्रमाण भरले ते सुद्धा देणार आहे. तसेच इथे घेतलेले तूप हे साधारण 1/2 किलो तूप घेतलेले आहे. एवढे तूप आपल्याला लागणार नाही, आवश्यकतेनुसार आपण तूप घालणार आहोत. या व्हिडिओच्या शेवटी मी पूर्ण किती तूप वापरलं गेलं हे सुद्धा सांगणार आहे. हे बेसन मी पिवळसर असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे. भाजताना यामध्ये तूप पहिल्यांदा घातलेलं तेवढंच तूप लागलेलं आहे, पुढे मी तूप घातलेलं नाही आहे. असा रंग आल्यावर थोड्याशा गुठळ्या झालेल्या आहेत, म्हणजे तूप सुटायला लागलेलं आहे. याच स्टेजला मी आपण घेतलेला बारीक रवा त्यामध्ये घातलेला आहे. बारीक रवा हा कच्चाच घेतलेला होता, भाजून वगैरे घेतलेला नव्हता. आता बेसनाबरोबरच आपल्याला तो भाजायचा आहे. पहिल्यांदा रवा आणि बेसन पूर्णतः मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये पुन्हा 2-3 चमचे तूप घालायचं आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे मिश्रण भाजायला थोडा वेळ लागेल. मला 20 ते 25 मिनटं लागली. मंद गॅसवर मिश्रण भाजायचं आहे. कंटिन्यू हलवतच मिश्रण भाजायचं आहे, कारण आपण मध्ये थांबलो तर खाली लागण्याची शक्यता असते. 5 मिनिटे झाल्यावर मी यामध्ये पुन्हा 2-3 चमचे तूप घातलेलं आहे आणि पुन्हा पुढे आपल्याला भाजण्याची प्रोसेस चालू ठेवायची आहे. आता रव्याचा रंगही थोडासा तांबूस यायला सुरुवात झालेली आहे. रवा आणि बेसनाचा मस्त सुगंध पसरलेला आहे. आता हे मिश्रण थोडंसं डावावर घेऊन बघितलं तर याला बाइंडिंग कन्सिस्टन्सी यायला सुरुवात झालेली आहे. बाइंडिंग कन्सिस्टन्सी म्हणजे आपण जर हातात या मिश्रणाचा गोळा घेतला तर त्याचा लाडू बनू शकतो, अशी कन्सिस्टन्सी. जर तांबूस रंग यायला लागल्यावरही बाइंडिंग कन्सिस्टन्सी आली आहे असं वाटत नसेल तर थोडंसं तूप ॲड करायचं. तूप घालतानाही साधारण 2-2 चमचेच तूप एका वेळेस घालावं, जास्त तूप एका वेळेस घालू नये. अजून 10 मिनिटे झाल्यावर ह्या मिश्रणाला असा सोनेरी रंग आलेला आहे. आता मी अजून यामध्ये 2 चमचे तूप घालत आहे. तूप घालून पुन्हा मिश्रण भाजणं आपल्याला चालू ठेवायचं आहे. मिश्रण भाजलं जात आहे याची खूण म्हणजे त्या मिश्रणाला येणारी बाइंडिंग कन्सिस्टन्सी वाढत जाते. या रेसिपीला लागणारे कष्ट, पेशन्स आणि वेळ हे थोडं जास्त आहे, पण शेवटी मिळणारा रिझल्ट हा अतिशय सुरेख आहे. आता हे भाजत आलेलं आहे. बाइंडिंग कन्सिस्टन्सी ही वाढत चाललेली आहे. आपल्याला हे मिश्रण अजूनही भाजतच राहायचं आहे. बाइंडिंग कन्सिस्टन्सी म्हणजे आपल्या पारंपरिक भाषेत तूप सुटायला लागणे. आता या मिश्रणाला तूप सुटायला लागलेलं आहे. तूप सुटायला लागल्याचं चिन्ह म्हणजे हे मिश्रण हलवताना हाताला जड जाणवतं. सुरुवातीला जसं तूप सुटायला लागतं तसं मिश्रण जड वाटू शकतं. नंतर हे मिश्रण सैल होतं, त्यामुळे काळजी करू नका. तूप सुटायला लागल्यावर कढईच्या कडांना तळाशीही तूप दिसायला लागतं. आता या मिश्रणाला पूर्णपणे तूप सुटलेलं आहे. मध्ये आवश्यकता वाटल्यास तुम्ही एखादा चमचा तूप घालू शकता, म्हणजे अजून तूप सुटायला मदत होते आणि हे मिश्रण सैल होतं. तूप सुटलं की आपलं मिश्रण व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे असं समजावं, कच्चेपणा गेलेला आहे असं समजावं.
या स्टेजला तूप सुटायला लागलेलं आहे, पण अजून आपल्या मिश्रणाला थोडा सोनेरी रंग यायची आवश्यकता आहे. पुढे सोनेरी रंग येईपर्यंत हे मिश्रण आपल्याला भाजायचंच आहे. पण त्याचबरोबर आता या मिश्रणात आपल्याला आपण घेतलेला नारळाचा चव घालायचा आहे. मी इथे घेतलेला नारळाचा चव हा साधारण पाऊण नारळाचा चव आहे. पाऊण मोठं नारळ होतं त्याचा चव घेतलेला आहे आणि तो चव आपल्याला या मिश्रणात आता घालायचा आहे, जेणेकरून तो चवही आता या स्टेजला शिजला जाईल. चव शिजायला किंवा चव भाजला जायला त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी कंपॅरेटिव्हली कमी वेळ लागतो. त्यामुळे हे मिश्रण पूर्णतः भाजलं गेल्यावर म्हणजे तूप सुटल्यावरच आपल्याला चव घालायचं आहे. चव लवकर घातला तर नारळ जास्त भाजलं जाऊ शकतं आणि त्याला एक प्रकारची उग्र चवही येऊ शकते. त्यामुळे नारळाचा चव आधी घालणं टाळा. याच स्टेजला नारळाचा चव घाला. नारळाचा चव घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि तसंच भाजत राहायचं आहे. नारळाच्या चवेबरोबर भाजत असताना हे मिश्रण पुन्हा मोकळं झालेलं आहे. आपल्याला फक्त 5च मिनटं म्हणजे नारळाचा चव शिजेपर्यंत किंवा भाजला जाईपर्यंत, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे मिश्रण भाजायचं आहे. आता इथे तुम्हाला दिसत असेल आपल्या मिश्रणाला छानसा सोनेरी रंग आलेला आहे. मिश्रण पूर्ण भाजलेलं गेलं आहे. थोड्या गुठळ्या राहिल्या असतील तरी काळजी करू नका. पाक घातल्यावर गुठळ्या पूर्णपणे मोडल्या जाणार आहेत. पाकासाठी मी 1 ग्लास साखर म्हणजे जेवढ्या प्रमाणात बेसन आणि रवा होता तेवढी साखर आणि थोडीशी वर म्हणजे पाव वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये साखर बुडेल इतपत म्हणजे साधारण 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. केशराच्या काड्यांनी रंग छान येतो, पण मला या स्टेजला केशराच्या काड्या घालायच्या नव्हत्या. पण तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये नेहमीच 2 छोटे हातमध्ये येताना दिसत असतील, तर त्याच छोट्या हातांची ही करामत आहे. आता पाकाला उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे दूध घातलेलं आहे. दूध घातल्याने साखरेतली मळी निघून यायला मदत येते आणि पाक आपला पांढरा शुभ्र होतो. जशी जशी मळी वर येईल तशी तशी अशा पद्धतीने डावानी कढईच्या साईडला मळी घेऊन निथळून काढायची आहे. आपलं बेसन, रवा आणि नारळाचं मिश्रण भाजलं जात असतानाही आपण सायमल्टेनियसली पाक करायला ठेवू शकतो. पाक हा गरमच पाहिजे, त्यामुळे भाजलं जात असताना म्हणजे भाजणं होत आल्यावर पाक करायला ठेवावा किंवा आधी पूर्णपणे भाजून घ्यावं, त्यानंतर पाक करायला ठेवावा. पाकाला छान उकळी आल्यानंतर मी इथे पाकाची तार चेक करणार आहे. अजून काही पाकाला तार आलेली नाही आहे, त्यामुळे पाक अजून आपल्याला उकळवायचा आहे. पाक करताना अगदी मंद गॅस ठेवायची आवश्यकता नाही, मीडियम गॅस ठेवला तरीही चालेल. पाक करताना मोस्टली प्रॉब्लेम हा पाकाच्या बाबतीतच येत असतो, त्यामुळे रिपीटेडली आपण तार चेक करत राहायची, कारण पाक अतिशय घट्ट झाला तरीही आपल्याला चालणार नाही आहे. इथे पाक घट्ट हवा आहे अशा प्रकारची तार यायला पाहिजे पाकाला. पाक झाल्यावर तो उकळताच गरम गरम पाक आपल्याला या मिश्रणात घालायचा आहे किंवा हे मिश्रण आपण पाकातही घालू शकतो. इथे मी मोठ्या कढईत मिश्रण भाजलं होतं आणि त्या मानाने लहान कढईत पाक केलेला आहे, त्यामुळे मी पाक हा आपल्या मिश्रणात ओतत आहे. पाक घातल्यावर आपल्याला मिश्रण पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे. मिश्रणात पाक पूर्णपणे मिक्स झाला पाहिजे, कुठे कच्चं मिश्रण शिल्लक राहायला नको. पाक घातल्यावर हे मिश्रण आपल्याला हलवताना थोडंसं जड वाटू शकतं, त्यामुळे थोडंसं कष्ट करून आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये वेलची पूड घातलेली आहे आणि मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. सगळ्या गुठळ्या मोडून मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. या मिश्रणात पाक घालायच्या आधीच एखादी थाळी, परात आपल्याला वड्या थापण्यासाठी घ्यायची आहे.
त्याला थोडंसं तूप लावून ग्रीस करून ठेवायचं आहे. हे मिश्रण पूर्णतः मिक्स झाल्यावर गरम गरम असतानाच आपल्याला परातीत किंवा थाळीत ओतायचं आहे आणि समतल हे मिश्रण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. यासाठी आपण वाटीचा वापर करू शकतो किंवा हातानेही थापू शकतो. हाताने थापणं थोडं अवघड जाऊ शकतं कारण मिश्रण अतिशय गरम आहे. वाटीनी किंवा ग्लासनी थापायचं असेल तर वाटी किंवा ग्लासला खालून थोडंसं तूप लावून घ्यायचं. हे मिश्रण थापल्यावर लगेचच मी थोडे ड्रायफ्रूट घातलेले आहेत, म्हणजे ड्रायफ्रूट वड्यांवर चांगले बसतात, म्हणून याच स्टेजला थोडे ड्रायफ्रूट घालून घ्यायचे. ड्रायफ्रूट घातल्यावर पुन्हा वाटीने थापून घेतलेलं आहे, म्हणजे ड्रायफ्रूट चांगले आतमध्ये दबले जातात. आणि आता हे मिश्रण आपल्याला झाकण ठेवून सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. 15 मिनिटानंतर मी एकदा चेक केलं तर हे मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि याच्या वड्या व्यवस्थित पडत आहेत. वड्या पडायला लागल्यावर पूर्णतः वड्या पाडून घ्यायच्या आणि मग पुन्हा हे मिश्रण सेट होण्यासाठी झाकण ठेवून असंच बाजूला ठेवायचं आहे. साधारण 1 तासानंतर मी हे मिश्रण चेक केलं. हळूच अशी वडी निघती का हे बघायचं. न तुटता जर वडी निघत असेल तर आपण बाकीच्या वड्याही काढून घ्यायच्या आहेत. आता इथे एक छोटीशी वडी मी काढून बघितली, ती निघत होती, त्यामुळे बाकीच्या वड्याही मी काढून घेते आहे. आपण आपल्या आवडीनुसार वड्यांची शेप आणि साईज ठरवू शकतो. मी इथे चौकोनी वड्या पाडलेल्या आहेत. आपण डायमंड किंवा पतंगाच्या आकाराच्याही वड्या करू शकतो. वडीची साईजही मी साधारण 1.5 इंच ठेवलेली आहे. आपण घेतलेल्या साहित्यात साधारण या 1 किलो वड्या तयार झालेल्या आहेत आणि या वड्यांसाठी मला जेवढं मी तूप घेतलं होतं, साधारण 250 ग्रॅम तूप होतं, त्याच्यातलं 175 ग्रॅम तूप हे शिल्लक राहिलेलं आहे. एक वडी मोडून दाखवते. छान मस्त वडी कुटकुटीत झालेली आहे. जास्त मऊ पण पडलेली नाही आहे आणि अतिशय कडकही झालेली नाही आहे. या दिवाळीला या अतिशय चविष्ट वड्या नक्कीच ट्राय करा आणि काही अडचण असल्यास कमेंट्समध्ये विचारा. मी नक्कीच तुमच्या अडचणी सोडवायचा प्रयत्न करेल. या पाककृतीला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि श्रुतीज फूड होम या आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.